शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरतजी गोगावले आपल्यासोबत आहेत। गोगावले साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते जम्मू काश्मीरला गेलेले होते, अनेक पर्यटकांना राज्यामध्ये आणलं। मात्र उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरती आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती टीका केली जाते। विशेषतः काल एकनाथ शिंदे सुद्धा असं म्हणाले की राजकीय चटके दिल्यामुळे उद्धव ठाकरे जे आहेत ते परदेशाबाहेर गेलेले आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली की एकनाथ शिंदे यांचं जाणं गरजेचं होतं का? त्यात प्रत्येकाला माहिती, ज्या वेळेला प्रसंगामध्ये जो धावून जातो तो खरा साथीदार असतो। आता त्यांना उद्धव ठाकरेंच्या लोकांना प्रसंग, वेळ, काळ जर कळलीच नसेल तर ते तसंच बोलणार। परंतु एकनाथ शिंदे साहेब कधीही मोठेपणासाठी, स्वार्थासाठी कधी नाही। गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही पाहिलं आहे की जिथे मोठी आपत्ती आली असेल तिथं पहिलं जर कोण जात असेल तर एकनाथ शिंदे साहेब। आता आमच्या इकडचं जर उदाहरण घ्यायचं झालं, मागच्याला 2021ला महापूर आला, पहिलं धावून आले ते। त्याच्या अगोदर सावित्री ब्रिज पडला, धावून आले ते। कोल्हापूरला एवढा मोठा महापूर झाला तेव्हा सगळ्या साहित्यासहित धावून गेले ते। त्यानंतर आत्ता म्हणजे ज्या वेळेला जिथे प्रसंग, कर्जतच्या इथे आपला विसरवाडीला कोण एवढ्या डोंगरावरती चढून जाणार? मुख्यमंत्री असताना धावून जाणार एकनाथ शिंदे साहेब। आणि मग आज जर माझ्या देशातले बांधव जर अशा कठीण परिस्थितीमध्ये अडकलेत आणि जर माझ्या वतीने जर त्यांची काय निरसन होत असेल तर ते केल्याने काय चूक आहे? आता ह्या विरोधकांना कधी कळलंच नाही, कधी खिशात हात घालायचा माहिती नाही, कोणाला 2 रुपये मदत करायची माहिती नाही, ते लोकांना तसंच बोलणं आहे ना। शेवटी ज्याने चांगलं काम केलं मग तो भले कोणी का असेना, कमीत कमी त्याला त्याची शाबासकी देणं, त्याची काहीतरी वाहवा करणं की बाबा नाही वेळ प्रसंगाला गेले भले ते काही का असेना, पण ते जर करतील तर मग संजय राऊत कसला? पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते राज्यामध्ये आहेत अशा पद्धतीची माहिती सांगितली जाते। पाकिस्तानी नागरिकांना भारताबाहेर काढा अशा पद्धतीचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले आहेत। काय वाटतं, पाकिस्तानी भारताबाहेर काढले पाहिजे? जे अनधिकृत राहत आहेत त्यांना काढणं गरजेचं आहे। आणि जे गेले वर्षोनवर्ष आपल्याच राहत आहेत, आपल्याच खात आहेत आणि आपल्याच लोकांना अडचणी करत आहेत, अशा लोकांचा उपयोग काय आपल्याकडं? म्हणून ह्या लोकांना त्वरित अमित शहाबाईंनी जे काही सांगितलं आहे ती वस्तुस्थिती आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काही ठरवलेलं आहे हे अगदी रास्त आहे। आणि त्यांना लवकरात लवकर नुसतं काढून नाही, त्यांची पाकट काढून हाकलून द्यायला पाहिजे, अशा प्रकारचे ते निर्देश आहेत। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की राज्यामध्ये 107 अनधिकृत पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते बेपत्ता आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असं म्हटले की एकही नागरिक जो आहे तो बेपत्ता नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आणि फडणवीसांचं वक्तव्य त्याच्यामुळे सरकारमध्ये समन्वय नाही अशा पद्धतीची टीका विरोधकांकडून केली जाते। सरकारमध्ये खरंच समन्वय आहे की नाही, नक्की तथ्य काय? समन्वय आहे, सगळं आहे। आता ज्या वेळेला गुप्तचर संघटनेचा रिपोर्ट आला त्याच्या आधारावरतीच बोलणार ना, काय शिंदेसाहेब मोजायला नाही गेले का फडणवीस साहेब मोजायला नाही गेले? जेव्हा त्यांचा रिपोर्ट आला की 5442 लोक हे भारतामध्ये पाकिस्तानी राहत आहेत, त्याची आकडेवारी दिली होती की नागपूरला किती, नाशिकला किती, ठाण्याला किती, नवी मुंबईला किती, अशी पूर्ण आकडेवारी दिली होती। त्याची गोळाबेरीज केली तर त्याच्यामधले 107 कमी भरत आहेत, त्या अनुषंगाने ते बोलले। आणि आता ठीक आहे, जर फडणवीस साहेबांना जर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल की बाबा नाही हे पण सापडलेत तर त्यात गैर काय? पण ज्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की 5442 पैकी 107 नागरिक ह्याच्यामध्ये कवर दिसत नाही आहेत म्हणून करतात ते बोलणं। कोकणातला तुमचा एक प्रश्न आहे की वैभव नाईक यांना उदय सामंतांनी शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं, त्यावरती नारायण राणेंकडून टीका करण्यात आली। उदय सामंत असं म्हणाले की पक्ष जर वाढवायचा असेल तर ते सुद्धा कदाचित वैभव नाईकांना घेतील। मात्र नारायण राणे असं म्हणले की उदय सामंत काय माझे राजकीय सल्लागार आहेत का? वैभव नाईक माझ्यावरती खालच्या शब्दामध्ये टीका करतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देऊन राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडेल हे कोणच सांगू शकत नाही आहे। सकाळचा माणूस दुपारी कुठं आहे आणि दुपारचा संध्याकाळी कुठं आहे हे कोण सांगू शकत नाही आहे। राजकारणामध्ये टीका टिप्पणी जो विरोधक आहे हे होत राहतात ना।
आता कित्येक लोकांनी मागच्या वेळेला जेव्हा आपलं फक्त युतीचं सरकार आलं तेव्हा कित्येक लोकांनी टीकाटिप्पणी केली. तेच कित्येक लोक आता आपल्याला जॉईन झालेले आहेत. असं चालतं. आणि जर उद्याचा जर प्रश्न जर निकालात निघत असेल आणि तो त्यांचाच मुलगा तिथं आमदार म्हणून आता निवडून आलेला आहे, तर ते पुढची सगळी बातच खतम होऊन जाईल की त्यांना विरोधकच राहणार नाही. आणि उदय सामंत हे पक्षाच्या वतीने बोलले असते. वैयक्तिक नारायण राणे किंवा त्यांच्या याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं नाही आहे. परंतु जर असे काही लोक येऊन जर पुढच्या अडचणी कमी होत असतील महायुतीला तर करायला काही हरकत नसेल म्हणून ते कदाचित बोलले असतील. पण ठीक आहे, बघूया आपण. वैभव नाईक येतील किंवा काय वाटेवरती आहेत, काय चर्चा असं काही नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आता वैभव नाईक पण 2-3 वेळेला लढलेला माणूस आहे. 2 वेळेला निवडून पण आलेला आहे. आता तो पडला, तो भाग वेगळा आहे. परंतु जे काय त्यांच्याबरोबर मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत, असं प्रत्येकाला वाटतं. आता राजन साळवी येत नव्हते, आले ना ते पण. असं काय नाही आहे. राजकारणामध्ये कधी कोण काय येईल हे आज कोण सांगू शकत नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटत नाही. अमित शहा येऊन गेले, आता दुर्दैवी घटना घडलेली आहे. साधारणतः कधीपर्यंत पालकमंत्री पदाचा वाद काय अमित शहा सोडवतील किंवा मग केंद्रीय स्तरावर ते सोडवावं लागेल, असं काय आहे? नक्की अडलंय कुठं? आम्हाला इथलं काही माहिती नाही. आता आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती सोपवलेला आहे. तो जो काही निर्णय करतील तो योग्य करतील असं आम्हाला वाटतं आहे. आणि ठीक आहे, आता या गडबडीत या वातावरणामध्ये ते बोलणं किंवा सांगणं उचित दिसत नाही आहे. परंतु मला वाटतं काही दिवसांमध्ये ते निर्णय होणं पण अपेक्षित आहे आणि होईल असं आम्हाला वाटतं आहे. एक शेवटचा प्रश्न, आपल्या ज्या POK पाकव्याप्त काश्मीर आहे त्या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये युद्धाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. एक मंत्री म्हणून काय वाटतं, पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे का? सर्जिकल स्ट्राईक 3ची गरज आहे असं वाटतंय? 100% सैनिकांमध्ये जर लढाई झाली असते आणि काय मृत्युमुखी पडले असते ना, आम्ही समजू शकलो असतो. किंवा अतिरेकांचा हल्ला अचानक झाला केला, काय लोक त्याच्यात झाले, आम्ही समजू शकलो. परंतु तुम्ही त्यांना जात धर्म विचारून जे काय शोधून मारलेत, हे अत्यंत वाईट घटना आहे. आणि म्हणून करता त्यांना जशाच तसं उत्तर देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते आपले पंतप्रधान अमित शहा, संरक्षण मंत्री हे सगळे तयारीमध्ये लागलेले आहेत. आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये जसं पुलवामाचा हमला होऊन त्यांना जसं उत्तर दिलं गेलं त्याच धर्तीवरती ह्याचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे परत हिंमत करणार नाहीत अतिरेकी अशा. तुम्ही असं म्हणालात की धर्म विचारून गोळ्या घातल्या, मग शरद पवार असं म्हणाले की त्यातली तथ्य माहिती नाही किंवा नक्कीच खरंच धर्म विचारून गोळ्या घातली की नाही. आता भाजपकडून शरद पवारांवरती टीका केली जाते की शरद पवार ओढ जिहादसाठी हे बोलले. शरद पवार हे शरद पवार आहेत. अख्ख्या देशाला अख्ख्या जगाला कळलं की धर्म विचारून त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. फक्त शरद पवारच एक असे माणसं आहेत की त्यांना कळलं नाही. कदाचित त्यांना फोन करून सांगायला पाहिजे होतं की धर्म विचारून मारला म्हणून. पण शरद पवारांसारख्या एवढ्या बुजुर्ग नेत्यांनी असं वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही आहे. कारण जे अख्ख्या जगाने पाहिलं, जगाने ऐकलं. इतर कधी कोणी अतिरेक्यांचे हमले झाले बोललं ना असं विचार, पण ही वस्तुस्थिती आहे. मग जर त्यांना मारायचे होते, त्यांच्या बायका मुलांना पण मारायचं होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही. त्यांनी एवढी दहशत केली की त्यांच्या बायका मुलांनी जाऊन सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आम्ही धर्म विचारून शोधून मारलेत. हे शरद पवारांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आपण पाहतोय की ज्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या त्यांनी धर्म विचारूनच घातल्या ही शरद पवारांना सांगायला हवं, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिल्यास पाहिलं. कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.